हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने पिकल्या पानावरती पडले फुल प्रीतीचे हळूच हळूच तरंगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत कशी असावी साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत. अरविंद, हाँ ए अरु, हाँ अहो अरविंद विनायक जोशी माझं ऐका हा. आणि जेवून घ्या. ओ सौभाग्यवती मालती विनायक जोशी, गेल्या 24 वर्षात विनायक विश्वनाथ जोशींशिवाय मी कधी जेवायला बसलोय का? हे काय नाही ग, बाबा येऊ देत नंतर बसूया. अरे पण वाजलेत बघ किती. एवढा उशीर नाही होत रे कधी त्यांना. आत्याकडे गेले असतील ग. तुला काही म्हणाले होते का तसं? नाही नाही नाही, त्यांचं काय काम होतं फोर्टला. आता तिथपासून आत्याचं घर किती लांब आहे, गेले असतील येता येता. हे बघ तू उगीच अंदाज बांधत बसू नकोस. त्यापेक्षा फोन कर ना त्यांना. तूच लाव. काय झालं? काही नाही, अगं पण फोन करत होतीस ना. जरा वेळ वाट बघू. उगीच उतावळेपणा वाटायचा. हे तुझं ना मला काही कळतच नाही. लग्न झालं ना की मग कळेल. झालं? आलीस तुझ्या मूळ पदावर. ते इकडे लग्न झालं. अरे असा वैतागू नकोस रे तू. सगळ्या गोष्टी कशा ना वेळेवर झाल्या म्हणजे बरं असतं. हो आणि काय सांगावं, वंसनकडे हे तुझ्या लग्नासंबंधी बोलायला गेले असते. आई. पण असं न सांगता जात नाहीत रे कधी ते. वाजले बघ ना किती. आई 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 तू आधी तू ये बस बस आई. शांत हो शांत हो. हा बस बस. आई हे बघ, मनाला त्रास करून घेतला ना की असं होतं ना. तुला होतं की नाही? हा बघ, तुला तुला डॉक्टरने काय सांगितलंय? हा डॉक्टरने काय सांगितलंय? मनावर संयम ठेवायचा, कंट्रोल ठेवायचा. हा थांब थांब म्हणजे एक मिनिट. आई एक मिनिट एक मिनिट. हा आई गोळी. हा एक मिनिट आई. हा हा आई. हा तू काळजी करू नकोस गाई. हा अजिबात काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित वाटेल. ए ए आई, अगं बेल वाजते, कदाचित बाबा आले असतील. हा प्लीज प्लीज रिलॅक्स. हो तू तू अजिबात काही करू नकोस. मी बघतो. हा चल नीट. अरे भाऊ या ना. काय रे? हा दार उघडायला इतका उशीर?
भाऊ प्लीज आईला थोडं हां प्लीज. काय काय चाललंय? हे आले नाही तो अजून. हो अरे बापरे, मग आता आपण काय करायचं? काय करणार, वाट बघायची. वाट बघायची, पण कशी? डोकं शांत ठेव. सगळं पाठ आहे हो मला, पण नाही जमत. आणि आता दोघांना बजावून ठेवते. हे आत्ता आले तर त्यांना अजिबात कळता कामा नये की मला गोळी घ्यावी लागली म्हणून. हो. आणि भाऊ तुम्ही जेवण आलात का पोळी भाजी खाणार आहात? अरू तू आणि भाऊ बसा, मी ताटं घेते. अगं पण मी सांगितलं ना तुला 24 वर्षापासून मी. तू रुटीन बदलायला शिक. हम्म. बाबांची वाट बघत बायकोला ताटकळत ठेवणार आहेस का? या आणि आयुष्य सतत बदलत असतं. हा बदल आपण जर का सहज स्वीकारला ना तर मग कळलं हा. मग जेवायला बस. येणार ना, मी एकटा नाही बसणार जेवायला. अरे भाऊ बसतील ना तुझ्या बरोबर. पण तू का नाही बसत आहेस? हे एकटे जेवले नाहीत रे कधी. क्या अगं पण मी जेवून आलोय. बघा भाऊजी, मी केळफुलाची भाजी केली आहे हरभरे घालून. आता तुम्ही जेवून आलात तर मग. नाही ते जेवून आलेत ना, त्यांना भूकच नाही. नाही असं काय करताय, ताट घ्या लवकर. हे आले असतील, मी बघते. आता झालं नीट. अरू ए आओ. बाबा विनायक बाबा अहो. बाबा काय झालं? काय झालं विनायक? सांगा ना बाबा. विनायक अरे बाबा. बोल. अहो काय विनायक होतंय? काय झालं? अशोक बापट. काय काय झालं अशोक बापटला? काय झालं? बोला ना बाबा, अशोक बापट काय? अशोक बापट गेला. सात संगत. काल संध्याकाळी 7च्या सुमारास श्री अशोक बापट या वयस्कर गृहस्थाने त्यांच्या राहत्या घराच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. दिवंगत अशोक बापट यांचे वय 64 वर्षांचे होते. पत्नीच्या वियोगानंतर मानसिक संतुलन ढासळल्याची बातमी त्यांचे ज्येष्ठ पुत्र ॲडव्होकेट मकरंद बापट यांनी दिली. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर रायचुरा यांचे उपचार त्यांना चालू होते, पण त्या उपचारांना अरे एकटा होता तो. काहीच प्रतिसाद देत नसल्याची माहिती त्यांचे कनिष्ठ पुत्र मिलिंद बापट त्याची यांनी बायको गेल्यापासून तो एकटा पडला होता स्वतःच्या घरात. दोन सुना, अहो, काय झालं? असा परिवार आहे. आपले पितृछत्र हरवल्याचे दुःख बातम्या देत आहेत. त्याचा परिवार त्याच्या मागे लागला होतं घर नावावर करा म्हणून. त्यासाठी स्वतःच्या वडिलांना वेड ठरवायची तयारी केली होती त्याच्या मुलात. अरू तू यांच्या ऑफिसमध्ये कळवलंयस ना हे आज येणार नाही आहेत म्हणून. हो आणि जमलं तर तूही नको जाऊस आज. हो अगं मी माझ्या बॉसला फोन करून कळवलंय तसं. आई आई पण प्लीज तू शांत राहा ना. हा मला शांत राहायलाच हवं. आई. बाबा मी जरा तिकडे जाऊन येतो. म्हणजे काय बॉडी घरी घेऊन आले असले ना तर फार वेळ थांबणार नाहीत ना. शिवाय भाऊ नाही सांगायला. तू जा, मी भाऊना फोन करते. ओके. तू कुठे निघालास? बघून येतो. काही नको, बस तिकडेच जाऊन आलोय मी. बॉडी यायला तो अवकाश आहे. अरे बॉडी बॉडी काय करताय? त्याचं नाव अशोक बापट आहे आणि माझा मित्र आहे तो. प्रामाणिक आहे, स्वभावाने चांगला आहे. हो विनायक, पण तो आता हयात नाहीये.
फारच मनाला लावून घेतलं यांनी. साहजिक आहे. फार जुने मित्र होते ना बाबांचे. काल सकाळीच आम्हाला स्टेशनवर भेटला होता तो. मी विनायकला सोडायला स्टेशनवर गेलो होतो ना, तेव्हा बापट तिथे उभा होता. तेव्हा वाटलंही नव्हतं या माणसाला आपण शेवटचं बघतो आहोत म्हणून. अरू अरू हा खुद नसेल कशावरून. खून? ऊन म्हणजे कशावरून त्याला गच्चीवरून कुठे ढकललं नसेल. मगाशी मला पोलीस विचारत होते तुमचा कोणावर संशय आहे का म्हणून. चुकलं माझं. मी तेव्हा सांगायला पाहिजे होतं. त्यांच्या मोठ्या मुलानंच त्यांना ढकललं असणार म्हणून. काय बोलताय काय भाऊजी? अहो सख्खा मुलगा आपल्या जन्मदात्याला मारेल? आई 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 प्लीज 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 शांत. तू बस 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 बस. हा हळू हळू. हा रिलॅक्स. मालू काय झालं? मालू मालू सावध होत एकदम शांत हो, एकदम शांत हो. आई मालू शांत हो प्लीज. सावर स्वतःला. आपल्याला हे वास्तव स्वीकारायलाच हवं. बघ आज बाबा जवळ आहे तर गोळी न घेता सुद्धा तुला रिलीफ मिळाल. नाहीतर काल काल काय झालं होतं? काल गोळी घ्यावी लागली होती. काही नाही रे, तुला यायला थोडा उशीर झाला ना म्हणून घाबरली होती बिचारी. काय हे मालू? मला काय विचारताय? 7 वाजता येणारा माणूस 9:30 झाले तरी घरी परतत नाही. जीवाला घोर लागतो. नाही नाही ते विचार मनात येतात. नाही मी कळवायला हवं होतं खरं, पण इट्स ओके बाबा. आम्ही समजू शकतो काय झालं असेल बापटाचं कळल्यानंतर. पण मी तुला सांगतो दोषा, बापटाचा खूनच झाला असणार. त्यानं स्वतःला गच्चीवरून झोकून दिलं यावर विश्वास नाही बसत माझा. विश्वास ठेवायला हवा. त्यांनी पूर्ण विचारांती हा अविचार केला होता. पण तुम्ही एवढ्या खात्रीने हे कसं काय सांगू शकता? तेच म्हणतो मी. अरे काल सकाळी आपल्याला हा भेटला तेव्हा वाटलं तरी होतं हा असं काही करेल म्हणून. हो वाटलं होतं. मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करतो, तू लक्षातच घेत नाहीयेस. काल काल जेव्हा अशोक आपल्याला भेटला तेव्हा तो उगाच हसत होता, टाळ्या देत होता. एरवी तो असं कधीही वागत नाही. मागे जेव्हा तो जेवत असतानाच त्याच्या सोनेनी त्याचं एकदा ताट जेव्हा उचललं होतं तेव्हा एकदा तो असं वागला होता. अहो मग काल काय घडलं होतं? आता आता हे काय नेहमीच झालं होतं. डाव्या हाताने मारलं काय, उजव्या हाताने मारलं काय, काही फरक नाही पडत. मुलांना तो बाप नको होता आणि त्यांनी कष्टाने बांधलेलं, प्रेमाने बांधलेलं, हौसेने बांधलेलं घर मात्र त्याला हवं होतं. अहो पण नंतर ते त्यांनाच मिळणार होतं ना. पण त्यांना ते आधी हवं होतं ना. अरविंदा ऐकतोयस ना? नाही नाही, आमचा अरविंद असा नाहीये. आम्ही त्याला नीट ओळखतो. तुम्ही तुमच्या मुलाला ओळखता हो, पण येणाऱ्या सुनेला ओळखणार आहात का? म्हणूनच मला लग्नच करायचं नाही. अरे अरविंद, ही पळवाट झाली रे. हे बघ, जसं अथांग पाण्यामध्ये पोहण्यामध्ये सुद्धा एक मौज असते, तसंच बुडण्याची भीती ही असतेच. तू जर काठावरती बसलास तर बुडणार नाहीस कदाचित, पण त्या पोहण्याच्या आनंदाला मात्र तू मुकशील. आणि मरण काय, काठावर सुद्धा येणारच की. तू मध्ये बोलू नकोस. तू आयुष्यभर काठावरती बसून राहणार होतास. मालूने पुढाकार घेतला म्हणून तू पाण्यामध्ये तरी उतरलास. हो बाबा. हॅलो. हो हो, निघतो आम्ही. चला निघायला हवं. मला त्या स्टेटमेंटवर सही पण करायची आहे. कसलं स्टेटमेंट? अरे पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटवरती. काल त्यांनी उडी मारली आणि 5च मिनिटात मी तिकडे पोहोचलो होतो. जोशा, त्या दोन्ही मुलांना अडकवून टाक चांगलं. नाही, मला तसं करता येणार नाही.
पण काल तू नेमका तिथं कसा काय पोचलास? आता कसं सांगू तुला? अहो सांगा ना काय झालं. मी काल ऑफिसमधून निघालो तेव्हा अशोकचा फोन आला होता. काय सांगताय काय? हो. मी निघता निघताच आत केबिन मध्ये फोन आला होता. तो म्हणाला की बापाची हत्या केल्याचं पाप मुलांना लागू नये म्हणून तो स्वतःच त्याचं आयुष्य संपत होता. मी त्याला म्हंटल सुद्धा की अरे आत्महत्या हे सुद्धा पापच आहे. पण तो म्हणाला की ते पाप माझ्या माथी लागेल. पण मुलांच्या हातून जर बापाची हत्या घडली तर ते पाप त्याने किती जन्म पुरेल. मी त्याला म्हंटल अरे बाबा अविचार करू नको, जरा धीर धर, मी येतोय तिकडे, आपण काहीतरी बोलूया आणि मग तू निर्णय घे. पण त्याने त्याचा निर्णय आधीच घेतला होता. तो तुला फक्त फोनवरनं कळवला एवढंच. साहेबांनी आमचं फोनवरचं बोलणं ऐकलं आणि मला म्हणाले तू गाडी घेऊन जा. ते स्वतः टॅक्सीने गेले. अरे पण रस्त्यामध्ये इतका ट्रॅफिक होता, इतक्या ठिकाणी तो डायव्हर्ट केला होता. मी पोहोचलो पण तरी सुद्धा मला 5 मिनिटं उशीरच झाला. मला वाईट एवढंच वाटतं, मी काहीही करू शकलो नाही. काही नाही. हॅलो. हो पोचतो आम्ही. भाऊ निघायला हवं. नाही, तू थांबा, जवळच थांब, आम्ही जाऊन येतो. नको, त्याला घेऊन जा. त्यालाही अशा प्रसंगाची सवय होऊ दे. आयुष्याची ही देखील एक बाजू असते, त्याला कळू दे. बरं. मी राहीन घरी एकटी. सात संगत. नमस्कार, मी अनुपमा पाळंदे, सही खबर या वृत्तवाहिनीकडून आली आहे. मिस्टर विनायक जोशी यांचं घर हेच आहे ना? हो, ये. तू बस, मी आलेच. हा माझा मुलगा अरविंद. तुझं कोणाकडे काम होतं? नाही, माझं मिस्टर जोशींकडेच काम होतं. ॲक्च्युली काल तुमच्या एरियात जी डेथ झाली ना, त्या संदर्भात. नाही म्हणजे मला असं कळलंय की मिस्टर बापट आहेत, त्यांनी सुसाईड करण्यापूर्वी मिस्टर जोशींना फोन करून तसं इन्फॉर्म केलं होतं. कुठून का बातम्या काढता एवढ्या? अहो आमचं कामच आहे ते. तेही खरंच. कोणी खड्ड्यात पडो नाहीतर झाडावर चढो, कुठल्याही घटनेची बातमी करण्यात तुम्ही मुली पटाईत. हे तुम्ही अप्रिशिएट करताय की टॉन्ट मारताय? छे ग, टॉन्ट कसला. बरं तू बस, हे येतील इतक्या. पण तुझ्याशी बोलतीलच असं मात्र सांगू शकत नाही. का? कारण बापटांची आत्महत्या ही आमच्या आयुष्यातली एक विदारक घटना आहे आणि तुझ्यासाठी सनसनाटी निर्माण करणारी केवळ एक बातमी. अहो पण मिस्टर जोशी बोललेच नाही तर लोकांपर्यंत ट्रूथ कसं येणार? लोकांना काय कळायला हवं? बापटाने गच्चीतून उडी मारली हे की उडी का मारली हे? व्हेरी इंटरेस्टिंग. काकू, समजा मिस्टर जोशी हे सगळं बोलले नाही तर तुम्ही नक्की बोला. काय हे नाही. थॉट्स? नाही ग बाई, तो बोलायचा भ्रांत माझा नाही. बरं मी चहा ठेवते, तू चहा घेणार आहेस? नाही नाही, मी खरंच खूप घाईत आहे. मला 8 वाजता रिपोर्ट करायचंय. तुम्ही मिस्टर जोशींना फोन करा ना.
ते मित्राच्या अंत्यविधी करता गेलेत. तिथे फोन करू आणि काय सांगू त्यांना? आले वाटतं. थँक गॉड. पण आल्याला त्यांच्या तोंडाशी माईक धरू नकोस हं. आधी आंघोळ करतील आणि मग बोलतील हवं तर. काकू 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 प्लीज, म्हणजे ते आल्यावरती तुम्ही त्यांना आंघोळ करायला इन्सिस्ट करू नका ना लगेच, प्लीज. अरू कुठे आहे? अरू येतोय. आणि भाऊजी कुठे आहेत? तोही येतोय, आंघोळ करूनच येतोय. त्यालाही चहा ठेव. तुम्ही पण आंघोळ उरकून घ्या. मी मागच्या दारी पाणी काढले. काकू शेवटी तुम्ही इन्सिस्ट केलंतच ना. अगं पण तशी रीतच आहे. एक्सक्यूज मी नमस्कार, मी अनुपमा पाळुंदे. तुम्ही सही खबरकडनं आलात ना? आम्ही टीव्हीवर बघतो रोज तुम्हाला. बाहेर गाडी पण आहे तुमची. अशोक बापटांच्या घरासमोर काल तुम्ही बाईटसाठी घुटमळत होता, बरोबर? हो, ऍक्च्युली त्याच क्रायसिस संदर्भात बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही प्लीज बोला काहीतरी. अहो, तुम्ही बोलणं खूप गरजेचं आहे. तुम्ही काही बोललाच नाही तर सत्य लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. तुम्ही प्लीज बोला काहीतरी. मी बोलतो, तुम्ही ऐका. नीट ऐका, गांभीर्याने ऐका आणि त्याच्यावरती चर्चा करू नका. विचार करा. होय, काल अशोक बापट नावाच्या एका 64 वर्षाच्या माणसाने, निवृत्त माणसाने आयुष्याला कंटाळून आत्महत्या केली. पण त्याला आत्महत्या करेपर्यंत जावंसं का वाटलं, या गोष्टीचा विचार व्हायला हवा. त्यांचं मानसिक संतुलन म्हणजे ते जरा आयुष्यभर इमाने इतबारे त्याने संसार केला आणि रिटायर झाल्यानंतर मग असा विचार त्यांनी का केला? त्याला त्यांच्या प्रिय पत्नीचं वियोगाचं दुःख होतं, निश्चित होतं. पण ते स्वीकारणं इतकी सारासार बुद्धी त्यांच्याकडे होती. आज आपल्याला दर 1-2 घरामागे असे एकटे पडलेली वृद्ध माणसं दिसतात. ही माणसं अशी एकटी का पडतात? आपल्या समाजाला खरोखरच वृद्धाश्रमाची गरज आहे? असली स्थिती किती प्रमाणात आहे आणि किती प्रमाणात असायला हवी, याचाही विचार व्हायला हवा. आज जी काही वृद्ध माणसं आहेत आपल्यामध्ये, कधी ना कधीतरी ती ही माणसं तरुण होती. आणि आज जे काही तरुण आहेत आपल्यामध्ये, ते जे ग्रहताऱ्यांना आपल्या कवेमध्ये घेऊ पाहत आहेत, ती तरुण मंडळी कधी ना कधीतरी उद्या ती वृद्ध होणार आहेत. आणि आज जे आमच्या बाबतीत घडतंय ते उद्या कदाचित तुमच्याही बाबतीत घडू शकतं. कदाचित अधिक तीव्र स्वरूपात घडू शकतं. म्हणून ही जी काही समस्या आहे ती केवळ वृद्धांची नाहीये. मुळात वृद्धत्व ही समस्या नाही, ती एक अवस्था आहे. पण ही समस्या होऊ न देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणूनच त्या बाबतीत आपण ठोस पावलं आपणच उचलायला हवीत. नकळत कोणी येईल अलगद अलगद